भारताला जागतिक प्रतिभेमध्ये स्पर्धात्मक स्थान देण्यासाठी सरकार IIT, IISc आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमधील नेतृत्व पदांपासून ते आकर्षक पोस्ट डॉक्टरल फेलोशिप पर्यंत नवीन योजना आणि प्रोत्साहन आराखडा तयार करत आहे। प्रस्तावित ब्रेन गेन भारत उपक्रमाचे उद्दिष्ट स्पर्धात्मक वेतन, स्टार्टअप संशोधन अनुदान आणि पुनर्स्थापना समर्थन देऊन हजारो अनिवासी भारतीय आणि परदेशी तज्ञांना आकर्षित करणे आहे। भारतीय वंशाच्या बायोमेडिकल शास्त्रज्ञांना परत येण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रामलिंगस्वामी फेलोशिप, परदेशातील उत्कृष्ट भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसाठी रामानुजन फेलोशिप आणि करिअरच्या टप्प्यावर परत येणाऱ्यांना पाठिंबा देणारे बायोमेडिकल रिसर्च करिअर प्रोग्राम यासारख्या पूर्वीच्या प्रयत्नांवर आधारित आहे। भारतात अनेक सार्वजनिक विद्यापीठे, विशेषतः राज्यातील विद्यापीठे, नोकरशाही, विलंब, कमी निधी आणि कमी प्रक्रियांसह भरती केलेल्या तात्पुरत्या प्राध्यापकांवर जास्त अवलंबून राहण्याचा त्रास सहन करतात। परत येणाऱ्या शास्त्रज्ञांना वारंवार अस्पष्ट वचनबद्धतेचा सामना करावा लागतो। प्रशासकीय अडथळे येतात। त्यामुळेच गेल्या काही दशकांपासून भारताने आपल्या हुशार शास्त्रज्ञ, अभियंते आणि शिक्षण तज्ञांच्या प्रगत अर्थव्यवस्थांकडे जाण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध झुंज दिली आहे। लोक परदेशात जाणे पसंत करतात। या सततच्या ब्रेन ड्रेनमुळे भारताच्या काहीतरी नवीन करण्याची क्षमता कमकुवत झाली आहे। एका सुसंगत ब्रेन गेन भारत मिशनच्या दिशेने ब्रेन ड्रेनच्या अभिसरणात खऱ्या अर्थाने रूपांतर करण्यासाठी भारताला भारत टॅलेंट अलायन्स मध्ये एक राष्ट्रीय मिशन आवश्यक आहे। अशा मिशनने प्रशासकीय प्रक्रिया सोप्या केल्या पाहिजेत, संस्थांना अधिक भरती स्वायत्तता दिली पाहिजे आणि अध्यापन, संशोधन आणि उद्योग सहकार्याचे संयोजन करणारे हायब्रिड करिअर मार्ग दिले पाहिजेत। दीर्घकालीन संशोधन अनुदान आणि संयुक्त नियुक्त्या यासारख्या दुहेरी ट्रक प्रोत्साहनांमुळे उच्च विचारांना टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट्स मी साक्षी पुन्हा घेऊन येते देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।